व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरीच उलथापालथ सध्या घडत आहे. कोणी म्हणतंय की उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक जी आता होणार आहे त्यातून माघार घेतलेली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सुद्धा अस्वस्थता आहे आणि त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. साहजिक आहे, यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये आणि प्रत्येक पक्षाला मवियाच्या आपला उमेदवार पराभूत होण्याची भीती आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सगळा डाव पलटून टाकलेला होता. यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस अशी काही खेळी करतील का, अशी शंका या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे. त्यात बातमी आलेली आहे की उद्धव ठाकरे यांच्या गटातले काही आमदार हे आता परत पक्ष सोडायच्या तयारीत आहेत म्हणे. जसं दिल्लीत घडलेलं आहे. राघव चड्डा आणि त्याच्यासोबतच्या 6 जणांनी मिळून आम आदमी पार्टीला जय श्रीराम करून टाकले, जय महाराष्ट्र करून टाकले. म्हणजेच काय तर सोडून दिली पार्टी. 2/3 आकडा घेत हे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले. अर्थात महाराष्ट्रामध्ये हे भारतीय जनता पक्षामध्ये येतील असं सध्या तरी चित्र नाहीये. मात्र शिंदेकडे हे जाऊ शकतात उबाठा गटामधून फुटून आणि शिंदे वेलकमही करतील कदाचित, कारण शिंदेंनी सगळ्यांसोबतच संबंध चांगले ठेवलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर खूप चर्चा सध्या झडत आहे. शरद पवार यांना संजय राऊतांनी म्हणजे झाकण झुल्याने जसा खणखणीत पाठिंबा दिला होता राज्यसभेवर जाण्यासाठी, तसा पाठिंबा आपल्या मालकाला दिलेला नाहीये. जर तरची भाषा भोंगा वापरतोय आणि ठाम नाहीये आपल्या मतावर देखील, किंवा त्यांना कॉन्फिडन्सच नाहीये की आपला हा जो नेता आहे म्हणजेच उद्धव ठाकरे हे परत विधान परिषदेवर जातील की नाही म्हणून. असंही सध्या त्यांच्या तब्येतीबद्दलही बरीच चर्चा रंगतीये की उद्धव ठाकरे यांची तब्येत ही बऱ्यापैकी साथ देत नाहीये. खरं काय खोटं काय हे आता किचन कॅबिनेटच सांगू शकतं म्हणा. पण चर्चा मात्र अशी रंगायला लागली आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठी घटना बुधवारी मध्यरात्री घडलेली आहे. काय घटना घडलेली आहे ती तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. त्यावरच आजचा व्हिडिओ आहे. विषय आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा. या दोघांमध्ये बुधवारी नेमकं काय घडलेलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया. फक्त मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर सांगायचं आहे की आपण ज्या सेवा समाजाप्रती देत आहोत, हिंदू माता बंधू भगिनींना देत आहोत, त्याचप्रमाणे आता आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणार आहोत मित्रांनो. आपल्याला ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीयेत, पाण्याच्या बाटल्यांसारख्या. त्यामुळे आपल्या पुढच्या पोरांच्या, पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करून झाडं लावूया. आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक झाड, एक कुंपण लावून टाकूया. काय हरकत नाही. सहकार्य करा मित्रांनो. आजपर्यंत केलंय तसं आम्ही प्रतीक्षेत आहोत. मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड करणार आहोत. तुम्ही फक्त झाड लावण्यासाठी मदत करा, त्याचं संगोपन परिवार करणार आहे. ते जगवायचं आहे आपल्याला. म्हणून दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान देता येऊ शकतं ते निश्चितच द्या. म्हणजे आपल्या हा जो उपक्रम आहे हा पूर्णत्वास जाईल. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट हा परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची पावती बनवता. काळाची गरज ओळखा, सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं दर्शन घडवा मित्रांनो. मूळ मुद्दा असा आहे की बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असा दावा एका मीडिया हाऊसने केलाय. या मीडिया हाऊसचं नाव आहे प्रबुद्ध भारत. आता हे मीडिया हाऊस कोणाचं, तर प्रकाश आंबेडकर यांचं. प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केलेला आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री 2 वाजता भेट जाईल. खरं तर अविश्वसनीय अशी ही गोष्ट आहे, ज्यावर सहजासहजी कोणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये. पण चला आपण एक वेळ असं मान्य करूया की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या बाबतीमध्ये झाकण झुल्याला म्हणजेच घरगड्याला, त्या भांडूपच्या देवानंदला प्रश्न करण्यात आला की काय हो, तुमचे मालक आणि देवाभाऊ भेटले म्हणे मध्यरात्री 2 वाजता. तेव्हा भोंगा म्हटलाय नाही नाही हे असत्य आहे, असं काहीही घडलेलं नाहीये.
आणि बगल देऊन टाकली त्या प्रश्नाला, काही भाष्य करणं टाळून दिलं. त्यानंतर भाजपचे जे नेते आहेत यांनी तर सरळ सरळ असं सांगितलं की ही सगळी अफवा आहे. भाजपचे प्रवक्ते असं म्हणत आहेत की ज्यांनी कुणी ही अफवा पसरवलेली आहे त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. खरं तर प्रकाश आंबेडकर यांच्यावर या अगोदरच कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे होती. सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल आणि समाजकंटकांना प्रवृत्त केल्याबद्दल भाषण करत असताना प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर असं बोलून जातात की मंत्र्यांच्या गाड्या फोडा, राज ठाकरेंची गाडी फोडा, उद्धव ठाकरेंची गाडी फोडा, देवेंद्र फडणवीसांची गाडी फोडा, अमक करा तमक करा, ह्यांना मारा, दगड फेकून मारा. मध्यंतरी तसले प्रकार झाले सुद्धा होते. ज्या ज्या गाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता किंवा नाव लिहिलेलं होतं, स्टिकर लावलेलं होतं, त्या गाड्या फोडण्यात आलेल्या आहे. हा प्रकार घडलेला आहे मित्रांनो. मग अशा भडकाऊ भाषणं जर आंबेडकर देत असतील तर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे. पण जर हे सत्य असेल तर मग मात्र उद्धव ठाकरे यातून कसे वाचतील किंवा स्वतःचा बचाव कसा करतील हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण आहे, विधानसभेच्या वेळी भाषण करत असताना खूप तोऱ्यात बोलले होते हे. एक तर तू राहशील नाहीतर मी राहील. झालं काय? शेवटी ज्याला धमक्या दिल्या, ज्याला फडतूस म्हटलं, ज्याला नागपूरचा कलंक म्हणण्यात आलं, त्याच देवेंद्र फडणवीसांकडे यांना जावं लागलं, तेही मध्यरात्री लपत छपत. कशासाठी? तर अंदाज असा आहे की विधान परिषद निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी. उद्धव ठाकरे यांना सुद्धा कल्पना आहे या गोष्टीची की समजा ते जर विधान परिषद निवडणुकीसाठी उभे राहिले तर कदाचित त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. आणि हा लाजिरवाणा पराभव होऊ नये, आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये हा डाग पराजयाचा आपल्या राजकारणावर लागू नये कारकिर्दीमध्ये आपल्या, म्हणून ही भेट घेण्यात आली असावी आणि विनंती करण्यात आली असावी की बघा हो, करा हो काहीतरी, तुमच्याकडे एवढे 133चं संख्याबळ आहे, जरा द्या ना मला 5-10 मतं. अशी जी गळ घालण्यात आली असावी कदाचित. कारण गेल्या वेळी हे 6 महिने आमदार नसतानाही मुख्यमंत्री होते. शेवटी खुर्ची जायची वेळ आली तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे गळ घालण्यात आली. नरेंद्र मोदींनी सुद्धा मोठ्या मनाने, सद्गुण विकृती म्हणतात याला ऍक्च्युली, पण नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती नियुक्त आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठव. आता मात्र राष्ट्रपती नियुक्त आमदार यांना होता येणार नाहीये, कारण तेव्हा सिच्युएशन वेगळी होती. ते तेव्हा मुख्यमंत्री होते. आता कोण आहेत सध्या? आता संविधानिक पद त्यांच्याकडे कुठलंच नाहीये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग आपल्याला कोण मदत करू शकतं? नरेंद्र मोदी निश्चितच करू शकतात. मात्र नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालवर कॉन्सन्ट्रेट करून आहेत, हॉर्मुझ वर कॉन्सन्ट्रेट करून आहेत. देशामध्ये तेल, गॅस यांचा तुटवडा होऊ नये यासाठी परदेश नीती आखण्यात ते व्यस्त आहेत आणि यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश लाभलेलं आहे. हे इंडिया आघाडीचे लोक कितीही बोंबा मारत असले मोदींच्या नावानं तरी देखील देशभरामध्ये कुठल्याही पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या नाहीयेत. घरगुती गॅस सिलेंडर वेळच्या वेळी मिळतायत. हे यश आहे आपल्या विदेश नीतीचं, एस जयशंकर यांचं, नरेंद्र मोदी यांचं. इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये नरेंद्र मोदी इतक्या चिल्लर प्रकरणाकडे लक्ष देतील असं तर अजिबातच नाहीये. उद्धव साहेब यांना सुद्धा याची कल्पना असावीच. म्हणून मग आता काय करायचं बाबा? तर ज्याला फडतूस म्हणलेलं आहे, ज्याला टरबूज म्हटलेलं आहे, तर चला धरा पाय. आता तुम्ही राहिलात, मी नाही राहिलो, हे कबूल करावं लागलं असेल मध्यरात्री 2 वाजता देखील. आता अर्थात देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यासारखं दुःख धरून बसत नसतात. ते त्यांचं काम करत असतात. त्यांना विकास कामाशी जास्त देणं घेणं नाही. पण एक गोष्ट यामध्ये सत्य आहे की अनेक जण यावर व्यक्त होताना असं व्यक्त होत आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अजिबातच उद्धवजी ठाकरे यांना जवळ करू नये. कारण आमदारकी मिळेपर्यंत हे गोड गोड बोलतील, खूप छान छान वागतील नेहमीप्रमाणे, आणि त्यानंतर मग सरड्यासारखे रंग बदलून खरा रंग दाखवतील, जसा 2019ला दाखवला होता. त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या दरम्यान जो प्रचार यांनी केलेला आहे, अपप्रचार जो यांनी केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा यांनी यांचे रंग दाखवलेले आहे
किती द्वेष, किती जळजळ, किती मळमळ आहे यांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल, ही उघडपणे जाहीर झालेली आहे. तेव्हा असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा उगाच सद्गुण विकृतीचा मुलामा चढवत उद्धव ठाकरेंना संधी देऊ नये असं अनेकांचं मत आहे. खरं तर हे योग्यच आहे, कारण विधान परिषदेवर जाऊन हे नेमकं करणार काय, तिथे कोणते मुद्दे मांडणार आहेत? माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, हे मुद्दे मांडायचे तिथे. मीडियामध्येही तेच बोलायचं, सभागृहातही तेच बोलायचं. कशासाठी? त्याच्यापेक्षा मग मीडियातच बोलू द्या ना यंदा. त्याचं कारणही तसंच आहे. मूळ मुद्दे, महत्वाचे विषय हे सभागृहात कधीच मांडत नाहीत आणि मीडियामध्ये येऊन बोंबाबोंब करत बसतात. त्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट आहे, दुसऱ्याचं क्रेडिट खाण्यामध्ये त्यांना खूप स्वारस्य आहे. सतत हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्याचं क्रेडिट खात आलेले आणि असं दाखवत आलेले आहेत की जे काही घडलेलं आहे ते मी घडवलेलं आहे, मी केलेलं आहे. यांचा अहंकार, यांचा गर्व इतका शिगेला पोहोचलेला आहे की यांना स्वतःपेक्षा दुसरं कोणीच दिसत नाही. यांना असं वाटतं की ही पृथ्वी जी फिरतीये ना सध्या, ही यांच्यामुळेच फिरतीये की काय. पण आता पायाखालची वाळू गरम झालेली आहे. धास्तावलेले आहेत सध्या उद्धव ठाकरे. धाकधूक धाकधूक होतीये सध्या. समजा उद्धव ठाकरे जाणार नसतील विधान परिषदेवर, तर काँग्रेसने आधीच सांगितलेलं आहे की आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये ही भेट असू शकते का की मी तर जात नाहीये बाबा विधान परिषदेवर, मात्र मी आमच्या गटातर्फे ही जी उरलेली टोळी आहे वडापाव सैनिकांची, त्या टोळीतर्फे कोणाला तरी दुसऱ्याला संधी देतो. मग अनिल परब असेल, मिलिंद नार्वेकर असू शकतात, किंवा पुन्हा एकदा अंबादास दानवे सुद्धा असू शकतात. यांच्यापैकी कोणीतरी असू शकतं. अंबादास दानवे यांनी सुद्धा ओपनली सांगितलेलं आहे की उद्धवजी निवृत्त झालेले आहेत आणि कदाचित दुसरा विचार करावा लागेल म्हणून. बेटा मन में लड्डू फुटा अशी अवस्था उबाठा गटामध्ये अनेकांची सध्या झालेली आहे. सुषमा अंधारे सुद्धा डोळे लावून बसलेले आहेत विधान परिषदेकडे. त्याच्यामुळे गोडगोड बोलणं चालू आहे सध्या. स्वतःला मुक्ताबाई म्हणून घ्यायला लागल्यात अंधारेबाई. किती विरोधाभास आहे हा. एकीकडे राम आणि कृष्ण थोतांड आहे म्हणायचं आणि दुसरीकडे रामकृष्ण हरी म्हणायचं. किती विरोधाभास. आता उद्धव ठाकरे कोणाला पाठवतात स्वतःच्या ऐवजी विधान परिषदेवर, हे बघणं पण खूप गरजेचं आहे. मग तो जो दुसरा जाणार आहे त्याच्या विरोधातच मतदान होणार आहे काँग्रेसचं. क्रॉस वोटिंग होऊ शकतं. काँग्रेसनं आधीच सांगितलेलं आहे जर उद्धव असेल, उद्धवजी असतील तर आम्ही सपोर्ट करायला तयार आहे, नाहीतर नाही. मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांना यांनी गळ घातली असेल. देवा भाऊ बघा, इतक्या जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता माझाही प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह करून द्या. पाठवा माझा एखादा माणूस विधान परिषदेवर. मात्र देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे, कृपया ही भेट जर सत्य असेल आणि या भेटीचा उद्देश जर हाच असेल तर कृपा करून या उबाठा गटातल्या कोणालाही सपोर्ट करू नका प्लीज. बस झालं आता. तुम्ही खूप सज्जन आहात, सभ्य आहात, सद्गुण विकृतीने ग्रासित आहात, मात्र थोडं राजकारण वेगळं आणि ही जी मत्सरी भावना आहे ना या लोकांच्या मनातली, ती ओळखून मग पावलं टाका. खरं तर गरज काहीच नाहीये देवेंद्रजी. 2029 पर्यंत या सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. अजितदादा पवार यांच्या गटातर्फे कोण जाणार आहे याचा निर्णय वहिनी घेणार, सुनेत्रा वहिनी. एकनाथ शिंदे यांनी तर ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. भाजप तर क्लीन, त्यांच्याकडे तर अतिरिक्त मतं आहेत, अतिरिक्त आमदार आहेत त्यांच्याकडे मतदानाला. त्यांना क्रॉस वोटिंगचं टेन्शनच नाहीये. टेन्शन या तिघांना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भेट उद्धवजींनी घेतली असावी, कारण शरद पवार यांचा हेतू साध्य झालेला आहे. ते राज्यसभेवर गेलेले आहे. आता त्यांना काही देणं घेणं नाहीये. तसंही सगळं काही स्वतःच्या घरातच पाहिजे. आता सुप्रिया खासदार आहे, रोहित आमदार आहे, स्वतः खासदार आहेत राज्यसभेचे. उरला कोण आता? युगेंद्र पवार. पण युगेंद्र पवारची तेवढी कॅपेबिलिटी नाहीये विधान परिषदेवर जाण्या इतकी. अमोल मिटकरीची पण संधी जाणार आहे यावेळेस. त्यामुळे हे खूप रंजक होणार आहे मित्रांनो. 12 मे ही तारीख खूप महत्वाची ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आणि कदाचित 12 तारखेलाच या गोष्टीचा खुलासा होईल की बुधवारी रात्री 2 वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती का, आणि ती भेट नक्की
याचसाठी झाली होती का? मित्रांनो, या भेटीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित नोंदवा. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा संधी द्यावी का? उद्धवला परत एकदा जवळ करावे का? यावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा. मित्रांनो, जाता जाता परत एकदा विनंती आहे, ज्याप्रमाणे आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय, अन्नदान, आपले होरपळून निघालेले शेतकरी, बळीराजा, पाणी टंचाई, गुराढोरांना चारा देणे, गोमातेची सेवा करणे, विद्यार्थ्यांचं शिक्षण करणे, हे उपक्रम जसे राबवत आलोय, सेवा देत आलोय, त्याचप्रमाणे आता मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड करणार आहोत. तेव्हा आपल्या प्रियजनांच्या आठवणींसाठी, स्मृतींसाठी एक झाड एक कुंपण आपण निश्चितच लावू शकतो. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये काळाची गरज ओळखून आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार योगदान नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे त्याची आपल्याला पावती बनवता येईल. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतोय, त्याप्रमाणे आपल्याला ऑक्सिजनच्या बाटल्या विकत घ्यायच्या नाहीये. तेव्हा पुढच्या पिढीसाठी एक पाऊल पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.